आज आमच्या जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आज नर्सरीला भेट देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी देत आहे. तर आमच्या विद्यार्थ्यांना काही गोष्टींची माहिती होण्यासाठी मी मुलाखती निमित्ताने काही तुम्हाला गोष्टी विचारतो. त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यावी. प्रथमतः तुम्ही या लोणवाडी गावचे नागरिक आहात. तर तुमचं पहिल्यांदा पूर्ण नाव आमच्या विद्यार्थ्यांना सांगावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विक्रम महेंद्र दोन, राहणार लोणवाडी. नावाप्रमाणेच त्यांनी त्यांच्या गावात विक्रम केलेला आहे. त्यांनी छानपैकी अशी इथं नर्सरी उभी केलेली आहे. तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशनमध्ये काय? BSc ग्रॅज्युएशन झालं केमिस्ट्रीमध्ये. त्यांनी BSc केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेतलेले पूर्ण. मग जॉग्राफी केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीला लागण्याऐवजी तुम्ही शेतीच्या आणि या व्यवसायात कसे उतरला? ॲक्च्युली हा जो व्यवसाय आहे ना, माझे मोठे भाऊ सागर दौंड यांनी स्टार्टअप केलं. मग स्टार्टअप केल्यानंतर मग आपण दुसरं काय करायचं, मग एक भावाला साथ म्हणून मी ह्या व्यवसायामध्ये होतो. कोणत्या वर्षी तुम्ही ही नर्सरी स्थापन आणि केली? 2008 पासून. 2008. 6 वर्ष. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? प्रतिसाद एकदम व्यवस्थित. तुम्ही इथं कोणकोणत्या पद्धतीचे रोपांची उगवण करतात? आपण या ठिकाणी पूर्णपणे भाजीपाला व्हेजिटेबलमध्ये जेवढे पण रोपं येतात त्या सर्वांचं आपण ते रोपं उगवतो. प्लस परत आपण फ्रूट्समध्ये कलिंगड उगवतो, मस्कमेलन खरबूज उगवतो, पपई उगवतो, ऊस उगवतो. या टमाट्या, मिरच्या, कोबी, फ्लावर, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, साधी मिरची, हे सर्व प्रकार आपण भोपळा, दोडका, हे सर्व प्रकार आपण उगवतो. हे कोकोपीट तुम्ही कुठून आणता? हे कोकोपीट बँगलोरवरून. बँगलोर. आता तुम्ही एवढा मोठं साम्राज्य उभं केलं आहे, यासाठी तुम्हाला पहिल्यांदा खर्च आला असेल, तुम्हाला वित्त लागलं असेल, तुम्ही कसं उभं केलं ते? काही आपलं जे गुरुची भांडवल होतं ते याच्यात लावलं, काही आपण बँकेकडून लोन. बँकेनं लोन दिलं. याच्यासाठी काही तुम्हाला अनुदान मिळालं का? आणि अनुदान नाही मिळतच नाही उभं केलं. तर तुम्ही तुमच्या पायावर अतिशय छान अशा पद्धतीनं नर्सरी उभी केली. आपल्या लोणवाडी गावाला तिथं एंट्रीचं म्हणजे प्रवेशद्वारावरच तुम्ही छानपैकी असं वैभव निर्माण केलं. त्याच्याबद्दल आम्ही आमच्या शाळेच्या सगळ्या स्टाफच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचे अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी पिढीसाठी, भावी आयुष्यासाठी श्रेयस चिंतितो. नमस्कार.